परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि आता गाव उमेदवार तर तुमच्या गावातीलच आहे. सध्या काय परिस्थिती राहील? आमच्या गावामध्ये 95% मतदान हे गावच्या उमेदवारालाच होईल आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार तुळशीताई भोर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सीमाताई रमेश खिलारी या दोन्ही उमेदवाराला आमच्या गावातून चांगला प्रतिसाद आहे. कारण नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून गावातला भरपूर मोठा विकास झालेला आहे. मग अनेक ठिकाणी चांगली रस्त्याची कामं असतील. तुम्ही पाहताय की ही सगळी कामं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झाले. हा भराडमाऊली सभामंडप पुढे जो झाला आहे आत्ता जो शेड आहे, ज्या वेळेला नवरात्र उत्सव असतो, रामनवमीचा उत्सव असतो, त्यावेळेला खूप असं गरजेचं होतं आणि ते साहेबांच्या माध्यमातून अगदी आम्हाला तात्काळ मंजूर झालं. त्याच्यामुळं आमचं 100% गाव हे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मागेच उभं राहणार आहे. अर्थात घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही दोन्ही उमेदवारांना भरघोस अशा मताने विजयी करणार आहोत. कारण ज्या वेळेला विकासगंगा जर पाहिजे असेल तर तुम्हाला सत्तेशिवाय पर्याय नाही. सत्ताधारी लोकांच्या हात जर बळकट करायचे असतील तर आपण घड्याळाच्या चिन्हासमोरीलच बटन दाबलं पाहिजे. कारण आपण नेहमी जेव्हा विकासाची कामं करतो, आज आम्ही पाहिलं की अनेक, असं मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, परंतु म्हणे आम्हाला पत्र मिळाली नाहीत. माझ्याकडं ढीगभर पत्र पाठवलेली आहेत त्यांना का आम्हाला ही कामं द्या, परंतु आम्हाला कुठलंही काम मिळालेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला जो काय आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांकडे कामाचं पत्र गेलं की त्यानुसार ते तात्काळ मंजूर होतं आणि एक 5-6 महिन्यामध्ये ते कामाची पूर्तता होत असते. म्हणून आम्हाला आत्ता जो काही आहे जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या उमेदवार तुळशीताई भोर यांना जिल्हा परिषदेसाठी पाठवायचं आहे घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य म्हणून सीमाताई रमेश खिलारी यांना घड्याळाचं बटन दाबून विजयी करायचं आहे. आणि आम्ही ग्रामस्थांनी एक निर्धार केला आहे की काहीही झालं तर आपल्याला वळसे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि हे दोन्ही उमेदवार वळसे पाटलांनी दिलेले उमेदवार आहेत, म्हणून यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. नमस्कार. मागे जिल्हा परिषद सदस्य जे होते ते 7 ते 8 वर्षापूर्वी ज्यावेळेस मतदानाच्या वेळेस आले होते त्याच्यानंतर पुन्हा गावाकडे फिरकलेच नाही, असं एक सर्वसामान्यांमधून दबक्या आवाजात सुरू उमटतोय. गैरसमज आहे तो. कारण जेव्हा जिल्हा परिषद उमेदवार आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या अगदी घरोघरी येऊ शकत नाही, परंतु जेव्हा सामाजिक आणि गावातील कामं असतात त्यावेळेला ते उमेदवार येत होते. आणि मध्ये त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळामध्ये अख्खं जगच ठप्प झालं होतं. तर तो उमेदवार कुठे फिरणार, ते जिल्हा परिषद सदस्य कुठे फिरणार? कोणालाच फिरायला परवानगी नव्हती, ना तुम्हाला होती ना आम्हाला होती. कारण आपण प्रत्येकजण आपापला जीव घेऊन कोरोनातून कसं वाचता येईल याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत होतो. आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून खूप कामं झालेली आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल आमच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता जो आहे डांबरीकरण झाला, हा जिल्हा परिषदेच्या सदस्य तुळशीताई भोर यांच्या माध्यमातून झाला. आत्ताच मध्ये एक रस्ता झाला, बांगरवस्तीचा रस्ता झाला, हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाला. मग हे जिल्हा परिषदेचं सक्षम कॅन्डिडेट असल्यामुळे आणि ते सदस्य कॅन्डिडेट चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीनं कामं मिळाली आम्हाला. कुणी काही म्हणत असेल, आता हे विरोधकांचं कामच आहे, ते आले नाहीत, ते घावले नाहीत, परंतु आम्हाला प्रत्यक्षपणे ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना फोन केला त्या वेळेला ते आलेले आहेत. प्रत्येक सुखदुःखामध्ये आलेले आहेत, गावातील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. आता कोणाला काय म्हणायचं असेल त्याला आमचा शेवटी बोलणाराचं काय आम्ही रोखू शकत नाही, परंतु जी सत्यता आहे ही सत्यता लपत नाही. ते आले होते आणि येत राहतात आणि इथून पुढे येणार आहेत आणि कामंसुद्धा चांगल्या पद्धतीनं. कारण सक्षम उच्च शिक्षित उमेदवार आहे तुळशीताई, त्याच्यामुळं कुणी असं म्हणायचं नाही की ते आले नव्हते, कारण येतच होते. आता त्याच्यानंतर जे कोरोनाच्या नंतरसुद्धा त्यांनी परत यायला सुरुवात केली, पण त्यावेळेला प्रशासन लागलं होतं. आता त्याच पद्धतीनं पंचायत समितीच्या उमेदवारसुद्धा आमच्या गावातील आहेत, आमच्याच भावकीतील आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवले की पंचायत समितीचे उमेदवारसुद्धा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांची ताकद वाढवायची, तर त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना घड्याळाचंच पुढील बटन दाबून दोन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी विजय करायचे.
धन्यवाद. पहिला नमस्कार, मी सौ सीमा रमेश खिल्लारी, पंचायत समिती चांडवली गाणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही आता तुमच्याच गावात प्रचार करताय, तुम्हाला गावातील लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप छान आहे. तुम्ही तर बघता इथं एवढे जण आहेत सकाळपासून, आणि हा गेले आजच नाही तर गेले जवळजवळ 1.5-2 महिने आहेत. नमस्कार, मी सौ सीमा रमेश खिल्लारी, पंचायत समिती चांडवली गाणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही आता तुमच्याच गावात प्रचार करताय, तुम्हाला गावातील लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप छान आहे. तुम्ही तर बघता इथं एवढे जण आहेत सकाळपासून, आणि हा गेले आजच नाही तर गेले जवळजवळ 1.5-2 महिने व्हायला आले. हा प्रतिसाद छान चांगल्या पद्धतीने मला आहे, आणि सगळेच चांगले प्रचार प्रसार करतायत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि अजून आम्ही दिवसभर प्रचार करणार आहोत. तर मी एवढंच जनतेला आवाहन करेल की येत्या 7 तारखेला जिल्हा परिषदेसाठी तुळशीताई भोर यांना व पंचायत समितीसाठी मी सौ सीमा रमेश खिल्लारी मला बहुसंख्येने घड्याळासमोरील बटन दाबून बहुसंख्येने मत विजयी करा, ही सर्वांना विनंती. धन्यवाद. पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या प्राथमिक कोणत्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार? सर्व आता आम्ही हे प्रचार करताना आहे ना, कोणाची पाण्याची तर समस्या एवढी कोणाची नव्हती, पण रस्त्याच्या आहेत. पण त्यांचा अंतर्गत जरा वाद आहे. त्याच्यानंतर त्यांना ते आम्ही विचार करून तो मिटवण्याचा प्रयत्न करून नक्कीच ते रस्त्याची कामं पूर्ण करू.